मित्रांनो नमस्कार। परवा मी शेतकऱ्यांना डिझेल न मिळण्यासंदर्भातलं एक स्टेटमेंट केलं होतं की पेट्रोल पंपासमोर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झालं पाहिजे। परंतु शेतकऱ्यांची मानसिकता आज अशी झालेली आहे की सरकारने एखादी गोष्ट आपल्यावर बळजबरीने लादली की ती आपण मान्य करायची, या पलीकडे शेतकरी जाऊ शकत नाही। ही एक मोठी शोकांतिका आहे मित्रहो। आणि हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि सरकार याच्यातच पोपावलंय। सरकारने अगोदरच गेंड्याची म्हणवा किंवा अजगराची म्हणा, गेंड्याची म्हणण्यापेक्षा अजगराची कातडी पांघरलेली आहे आणि सरकारवरचे ते ठिपके, अजगराच्या कातडीचे ठिपके पाहण्यातच आपण मग्न आहोत। अजगरासारखं सरकार सगळ्या गोष्टी एक एक शेतकऱ्याच्या बाबतीत गिळंकृत करायला निघालेलं आहे, तरीही शेतकरी शांत बसलेला आहे। या शांत बसण्यामागचं कोडं न उलगडण्यासारखं आहे। आज प्रत्येक ठिकाणी कुठल्याही लोकप्रतिनिधीने इतर विकास कामांकरता पाहिजे तो निधी मागतात, परंतु मी ज्या कार्यक्षेत्रातून येतो त्या माझ्या शेतकरी राजासाठी मला निधी हवा आहे असं कुठल्याही लोकप्रतिनिधीने ठामपणे अजून मंत्रालयात, मंत्रिमंडळात किंवा कुठल्याही सभागृहात आवाज उठवलेला नाही। कारण त्यांना माहिती आहे इतर विकास निधींमधनं आपल्याला काय साध्य होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी मिळणार असलेल्या विकास निधीतून, माझ्या शेतकरी राजाच्या विकास निधीतून यांना काय मिळणार आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असल्या कारणाने ते त्या बाबतीत ठोस निर्णय घेत नाही। हे असे ठोस निर्णय घेण्यासंदर्भातच आपल्याला एकजूट होणं खूप गरजेचं आहे। परंतु शेतकरी आज अशा पद्धतीत येऊन ठेपलेला आहे की तो सरकारने जी गोष्ट लादली ती मान्य करतो। प्रत्येक गोष्टीत नुसता डिझेलच नाही, खताच्या किमती दरवर्षी 100-150 रुपयाने 200 रुपयाने वाढवतात। असं प्रत्येक वेळेस घडतंय। तर मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एकजूट होणं, संघटित होणं हे खूपच महत्वाचं आहे मित्र।